भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुराभ्यो नमः। दो गाधारे क्रम समाधान तव बोलिला श्री रघुनंदन। वाळीचे करुणिया देह दान करावे पिंड दान तिलोके असो श्री गणेशाला वंदन करून पाठीमागचा जो कथानुभाग आहे त्या कथेला अनुसरूनच पुढचा कथाभागाला आपण चालू ठेवणार आहोत। चांगले वक्ते या ठिकाणी आणि विषय पण असतात त्यांनी छान निवडलेला आहे। चांगला अध्याय आहे। रामायण आहे। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं रामायण खरं तर मी पिशगावमध्ये भक्ती नाही असं मला वाटत होतं, कारण मी आतापर्यंत कधीच पिशगावला आलेलो नाही। एक वेळेस गावाला जाताना महाराजांचं ऐकलं होतं, म्हणलं चालतंय म्हणलं इथं सुद्धा चांगल्या आनंदाची गोष्ट आहे। मी काही एवढा कुठला महाराज नाही, मी एक मिलिटरीमॅन आहे साधारण, पण जिथं माहिती होतं तिथं मात्र निश्चित जातो। कुणी ते रिकामं नारळ देऊत नाही तर पाणी बी प्यायला न देऊ जात होता। आपली जी मनातली भावना आहे, जी सेवा आहे ती सेवा असताना आम्ही करतो, कारण भक्ती भाव हा विशेष आहे। भक्तीमध्ये गळ्यामध्ये माळण, हातामध्ये टाळ, कपाळाला गंध जर असला तरच भक्ती अशातला भाव नाही। आणि अध्याय पण असणारा तोच आहे। रामायण हे आपल्या जीवनावर असणारा आधारित आहे। आशावास, मोह, आचार, विचार आणि व्यवहार हे जीवनामध्ये असणारे सार्थकी असावे। काहीच करण्याची असते, कुठंच गरज नाही, पण तेच असतं नेमकं घडत नाही, म्हणून असणारं रामायण आपल्याला पुन्हा पुन्हा असतं ऐकावं लागतं। रामायण ऐकायचं म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या वातावरणाला सगळं काही असतं पोषक पुन्हा पुन्हा असतं ते आपल्याला दर्शवतं। भक्ती ही अशी करावी, असं वागावं, असं चालावं, असं हे माणसाचं चरित्र असावं। आणि नेमकं असतं त्याच्या उलट जी काही विषयांतर होईल, पहिलीच वेळ असताना पहिलाच प्रसंग माझा या ठिकाणचा। वालीचा असताना अंत झालेला आहे, वालीला मारलेलं आहे। काय गुन्हा केला होता वालीनं? प्रभू रामचंद्राने असताना का मारलं हा विषय असताना या ठिकाणी वक्ते असताना या ठिकाणी सुंदर आहे आणि भावार्थ आहे। हे विशेष म्हणजे आपण स्वतःचे जसे विचार आहेत तसा माणूस दुसऱ्यावर विचार लादतो, कुठल्या संगतीनं? ह्या पुती पुराणाच्या संगतीनं। ठीक आहे, नेमकं काय आपला जो भावार्थ आहे तो भावार्थ असताना या ठिकाणी, कारण शास्त्र हे कसं आहे, सवडीचं शास्त्र असताना माणूस हमेशा असताना हुडकतो, नियमाला असताना बघत नाही। आणि नियम हे पाळले पाहिजे, नियमाची सूट कुणालाच नाही, पण सवडीनुसार आपण शास्त्र असताना हुडकतो। मग हा भावार्थ आहे। ज्याची जशी असणारी मनोदशा असेल, ज्याची जशी स्थिती असेल, ज्याचं जसं मनामध्ये असणारं भरलेलं असेल, तशाच प्रकारचा शब्दाचा अर्थ असणारा माणूस लावतो। महाराज बरोबर आहे, ओवीचा आहे, भावार्थ आहे, कथेचा भाग। एक अभंग असतो कीर्तनामध्ये, एकच अभंग आहे। तुम्ही हजारो महाराजाचा असणारा कीर्तन ऐकता, अभंग असणारा तोच आहे, पण भावार्थ असणारा महाराज वेगवेगळा असणारा सांगतो। भावार्थ महाराजांच्या त्यांना जो भाव झाला त्यांनाच देव कसा आहे, देव असताना कोण सांगू शकतो? देवाला असताना कसा आहे, तुझा आहे रे, तुझं पाशी परी तुझा आला चुकला, आपल्या पाशीच आहे, ते माणसामध्येच आहे, ठीक आहे? तुमच्या आमच्यामध्ये असताना तो देव आहे, पण तो जाणता आला पाहिजे। जाणण्यासाठी असताना काय करावं लागेल? आपण अगोदर असताना वर्तावं लागेल, तेव्हा इतरांना सांगावं लागेल, तर त्याचा असताना काहीतरी उपयोग होणार आहे। अन्यथा ही जी भ्रमित जग आहे म्हणतात ना, भ्रमित, त्या ब्रह्मघोटाळ्यामध्येच असताना सगळं काही असताना अडकून जातं। मूळ असताना त्याचा अर्थ, त्याचा भावार्थ असताना आपल्याला कळत नाही। ज्याच्या जसा मनाचा भाव आहे तशा प्रकारचे भक्ती असताना कशी, जसा भाव आहे तसा असताना तो देव आहे। जशी भक्ती असेल, जसा भाव असेल त्याप्रमाणे असताना देव असताना दिसतो, देव असताना त्याला जसा करतो। ज्याला जे जसा कळला त्याप्रमाणे देवाचं वर्णन प्रत्येकानं असताना त्याच्या भावाप्रमाणे असताना त्याने केलं, ज्याला जसा कळला त्याप्रमाणे। प्रभू रामचंद्राने असताना सगळ्यांची समजूत असताना या ठिकाणी काढलेली आहे।
समजावून सगळ्यांना सांगितलं की वालीला असताना का मारलं. पत्नीचाही असताना प्रश्न होता, भावाचाही असताना त्या ठिकाणी प्रश्न होता, पण सगळ्यांचं समाधान असतं ओवीप्रमाणे, सगळ्यांचं समाधान असतं त्या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर प्रभू रामचंद्र असणारे काय बोलतात आपण पुढच्या ओळीमध्ये असणारे ऐकू. अंगद सुग्रीवाली प्रधान वाळीच पुस्तकी घालून पंपातीरी केले दहन विलंबन चंदादे कष्टादे. प्रभू रामचंद्राचं म्हणणं असतं सगळ्यांना पटलेलं आहे. आता जो वाली त्या वालीची असणारी अंतविधी असणारी करायची आहे. पंपा सरोवर असणारे जे आहे त्या पंपा सरोवराच्या ठिकाणावर असणारी याची शरीर असणारा आणलेले बॉडी असणारी आणलेली आहे आणि अंत्यसंस्काराची असणारी पूर्णपणे असणारी तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. वालीचे उत्तर विधान विलंबके पिंड दान करुणी सुग्रीवादी प्रधान अंगद घेऊन येते झाले. जो वाली या वालीची असणारी अंत्यविधी असणारा त्या ठिकाणी केलेली आहे, पिंडदान असणारं त्या ठिकाणी केलेले आहे. जेवढे काही असणारं या अंत्यविधीसाठी असणारे सामील झालेले होते सुग्रीवाने ते संपूर्ण असणारे आपल्या बरोबर घेतलेले आहेत आणि पुन्हा परत असणाऱ्या त्या ठिकाणाहून निघालेले आहे. वंदनीय श्रीराम चरण सुग्रीवा हात जोडून आपण अंगण घेऊन वाटेला. या ठिकाणी जिथं प्रभू रामचंद्र असतात, प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी ही विधी झाला त्या ठिकाणी असणारे ते नव्हते. फक्त लक्ष्मणाला असताना त्या ठिकाणी परवानगी असणारी दिलेली होती. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रापाशी असणारा वाली आपल्या बरोबरचे असणारे जे काय अंगदाधिक असणारी जे मंडळी होती परिवारातील, ते संपूर्ण परिवारातील मंडळी असणारी प्रभू रामचंद्रापाशी असणारी आलेली आहेत आणि सुग्रीवाने प्रभू रामचंद्राला असणारं वंदन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे आणि वालीचा मुलगा असणारा जो अंगद आहे या अंगदाने असणारा प्रभू रामचंद्राला प्रणिपात म्हणजे नमस्कार केलेला आहे. श्रीराम म्हणे हनुमंता सुग्रीवासी अतिशीघ्रता करावी राज्य अभिषेक युवराजिता अंगदासी. वालीचा अंत झाला, अंत्यविधी असणारी त्याची पूर्णपणे झालेली आहे. आता प्रभू रामचंद्र असणारे सुग्रीवाला असणारे हनुमंताला असणारे बोलतात, कारण ह्यांचा मोरक्या असताना हनुमंतच आहे त्या ठिकाणचा असताना. म्हणून करता प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगतात, हनुमंता, कारण आता प्रभू रामचंद्राला सुद्धा गडबड होती की कशाची, बायको हरपली आणि बायकोला हुडकायचं, त्यांना तरी कुठं असताना दम काढायचा होता. लगेच असताना प्रभू हनुमंताला असताना सांगतात, हनुमंता, हा वनवासी झालेला होता ना, वाली मेला ना, मग आता उशीर नको व्हायला, लवकरात लवकर असणारा जा आणि सुग्रीवाची असणारी गादीवर असणारी स्थापना करा, राज्य कारभार असणारा याच्या स्वाधीन करा, असं हनुमंताला असणारा प्रभू रामचंद्र सूचित करतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन हनुमंत केली विनंती, स्वामीनी येऊन किष्किंधेची सुग्रीव राजाचे अभिषेकावे. प्रभू रामचंद्र असणारे हनुमंताला म्हणतात, हनुमंता, जा आणि सुग्रीवाची असणारी राज्यावर असणारी गादीवर असणारी याची स्थापना कर. त्यावेळेस हनुमंतराय प्रभू रामचंद्राला विनंती करतात, रामा, आतापर्यंत असणारे जे काही तुमच्या स्वाधीन होत असणारे ते केलेलं आहे, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. काय विनंती आहे? तुम्ही स्वतः त्या ठिकाणी यावं आणि सुग्रीवाची असणारी सिंहासनावर असणारी स्थापना करावी, तुमच्या हाताने असणारे एवढं शुभ कार्य असणारं व्हावं ही माझी असणारी तुम्हाला विनंती आहे. हनुमंतराय असणारे बोलतात, आपुलेने हाते श्री राघवा सुग्रीव राज्य सीता पवा, हे आवडे आमची आजवा कृपाळवा श्रीरामा. रामा, तुम्ही असणारे कसे कृपाळू आहेत, कृपावंत आहात. योगायोगाने असणारी तुमची आमची असणारी भेट झाली, आम्हाला जी अडचण होती ती अडचण सुद्धा असणारी संपली.
योगायोग आहे, आमचं नशीब आहे. आता राज्यावर सुद्धा असणाऱ्या स्थापना करायची आहे ना, राजगादीवर असणाऱ्या सुग्रीवाला बसवायचं, ते का तुमच्याच हाताने होऊ नये? चला तुम्ही आहेत ना या ठिकाणी, तुम्ही या आणि स्वतःच्या हाताने असणाऱ्या गादीवर या सुग्रीवाला असणाऱ्या बसवा अशी विनंती हनुमंतराय करतात. ऐकोनी हनुमंताचे वचन संतोषला श्री रघुनंदन आपुले माते लक्षण सोय आपण सांगत. हनुमंताला असणारा प्रभू रामचंद्र, हनुमंताने प्रभू रामचंद्राला विनंती केली. हनुमंताची विनंती असताना प्रभू रामचंद्राने ऐकलं. हनुमंता, तू असताना मला आमंत्रित करतोस, मला असताना मोठेपणा देतोस, आनंद वाटला, काही हरकत नाही, मी येईल, आलो असतो गादीवर असणारी स्थापना करण्यासाठी, पण काही नियम आहेत. वनवासामध्ये असताना मी वचन असताना त्या ठिकाणी दिलेलं आहे, नियमाप्रमाणे असताना मला हे काही करता येत नाही. मग स्वतःची असणारी जी काही अडचण आहे नियमाची, ती नियमाची अडचण असणारी प्रभू रामचंद्र हनुमंताला असणारे सांगतात. स्त्री दत्तताज्ञा स्त्री 14 वर्ष निज निर्धारी ग्रामे अथवा नगरी पुरी परवेशन करे निर्मस्ता. अहो वनवासाला असताना ज्यावेळेस कैकेयीने असताना प्रभू रामचंद्राला असताना पाठवलं होतं, तिची सहाय्यक असताना जी हेल्पर होती मंथरा, ही काय साधी होती का? सगळं आळे बंधन असताना करून घेतलेलं होतं. राजाचं पोरगं असताना हे इथंच असताना बाजूला जाईल आणि 14 वर्षाचा वनवास काढी, है की नाही? त्यावेळेस असताना वचन दिलेलं, जवळच म्हणजे जमणार नाही, कुठल्या गावामध्ये असताना जाता येणार नाही, कुठल्या वस्तीवर ह्याला थांबता येणार नाही, सगळंच काही असतं आळबंधन असतं. कुणाचं? प्रभू रामचंद्राचं असतं. त्या ठिकाणी कैकेयीने असताना करून घेतलेलं होतं. मग त्या वनवासातल्या ज्या अटी आहेत, जे नियम आहेत, हे नियम असणारे मला पाळावे लागतील, आणि मीच जर नियम तोडले तर मर्यादा पुरुषोत्तम राम असताना कोण म्हणेल? सगळ्या मर्यादेचं निर्धारण, सगळ्या मर्यादेची स्थापना जी झाली ती रामापासूनच असणारी सर्व काही झालेली. नियम बंधन, पशु पक्षाला सुद्धा असणारे जे काही बंधन आहेत, नियम आहेत, ते आजही असणारे त्यांना ते पाळावे लागतात. आज कलियुगामध्ये सुद्धा असता गायत असताना ते चालू. म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हणतात, मर्यादा त्यांनी घालून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादा तोडता येत नाही. मग स्वतः असणाऱ्या मूळलेवर असणाऱ्या त्यांना कोण म्हणलं असतं मर्यादा पुरुषोत्तम? ठीक आहे नाही? हनुमंता, मला माझी असणारी जी मर्यादा आहेत, माझे जे असणारे नियम आहेत, ते नियम असताना मला मोडता येत नाही. म्हणून करता असताना मला गादीवर असताना स्थापना करण्यासाठी सुग्रीवाची येता येणार नाहीये. बोला. ऐकोनी नेमाचे वचन हनुमंते घातले श्रीचरण संविधानावा लक्ष्मण राजनिमित्त सुग्रीवासी. भक्तिवती काय भक्ती ज्यांच्या वाटा मज धावाव्या सोबता. हनुमंताची किती भक्ती असताना श्रेष्ठ आहे. हनुमंत असताना किती महान अशा प्रकारचा भक्त आहे, आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणार नाही हे असं शक्यच नाही ना, है की नाही? पण त्याची जाणीव असते ज्या वेळेस भक्ताला झाली, म्हणजे हनुमंताला झाली. साष्टांग दंडवत असताना हनुमंताने प्रभू रामचंद्राला घातला, रामा, तुमच्या ह्या अडचणी, तुमचे नियम असणारे हे मला माहिती नव्हते, चुकून असताना मी तुम्हाला आमंत्रित केलं, है की नाही? पण तुम्ही येणार नाहीत ना, तर तुमच्या वतीनं लक्ष्मणाला तरी असताना त्या ठिकाणी पाठवा, अशा प्रकारची विनंती हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्राला करतात. सुग्रीवासी रामाज्ञा लक्ष्मणासी तेरे बंधुनी श्री सासी सहज परिवारे से. हनुमंताला साष्टांग दंडवत असताना प्रभू रामचंद्राला घातला. रामा, तुम्ही असताना येऊ शकत नाहीत ना, मग लक्ष्मणाला असताना परवानगी द्या. लक्ष्मणा, हनुमंताला असताना विनंती केलेली आहे, हनुमंताच्या विनंतीला असताना मोडता येत नाही. लक्ष्मणा, तू असताना त्या ठिकाणी जा. लक्ष्मणाने साष्टांग दंडवत घातला. दादा,
तुम्ही असताना मला जाण्याची असणारी आज्ञा देता ना, ठीक आहे. मी असताना सुग्रीवाची असणारी गादीवर स्थापना करण्यासाठी हनुमंता बरोबर असताना जाण्यास तयार आहे. बोला. राज्य स्थापावा सुग्रीवाविरा, किष्किंधेचे चालला तो मित्र, प्रजना परिवारा सहिता जय जयकार होत्र. प्रभो रामचंद्र भगवान की जय. हो, प्रभू रामचंद्राने असणारी परवानगी दिली. लक्ष्मण असणारे जाण्यासाठी तयार झालेले. मग सुग्रीवाधिक लक्ष्मण, त्याचप्रमाणे असणारे जे प्रधान मंडळी आहे, त्यांचे असणारे जे काही सेवक असतील, सगळेच जण असताना प्रभू रामचंद्राचा असताना जय घोष केलेला आहे. आणि सुग्रीवाची असणारी गादीवर स्थापना करण्यासाठी किष्किंधा नगरीमध्ये जाण्यासाठी सर्वजण तयार झालेले आहे. श्रीराम तारा पाचारोनी, किष्किंध राज्य तू राजा पत्नी, सुग्रीवाते अंगीकारणी, माझ्या आज्ञेचे राज्य करी. त्यावेळेस असणारी जी तारा राणी आहे, त्या तारा राणीला असताना प्रभू रामचंद्राने असताना बोलावून घेतले. तारा राणी, तुम्ही आता किष्किंधेच्या पहिल्या बी राणीच होत्या, पण वाली मेला म्हणून बेदखल असताना, परंतु तुम्हाला बेदखल होण्याची गरज नाही. माझी आज्ञा मी तुम्हाला असताना सांगितलंय म्हणून करता माझ्या आदेशानुसार आजही असणारे तुम्ही किष्किंधा नगरीच्या असणाऱ्या राणीच आहात. यापुढेही असणाऱ्या तुम्ही राहाल, यामध्ये असणारा शंका नाही. आणि तुम्ही सुग्रीवाचा असणारा स्वीकार करावा, अशा प्रकारची असणारी एक विनंती प्रभू रामचंद्र तारा राणीला असताना करतात. सर्व भुक्ती सद्भाव सद्भाव, त्या माझी मानी सुग्रीवना, माझ्या आज्ञाचा भोगी अनुभव, देह संदेह तेथे नाही. माझ्या बोलण्यामध्ये असताना तू संशय असताना ठेवू नकोस. माझा आदेश आहे. ज्याप्रमाणे असताना माझ्यावर असताना तुझा भाव आहे ना, ज्याप्रमाणे असताना माझ्यावर असणारी श्रद्धा आहे ना, भगवंत सर्व ठाई असताना भगवंत दिसतो. भगवंतमय असताना भगवंत असताना भक्त जो आहे तो एक रूप असताना जर देवाशी जर झाला तर त्या भक्ताला असताना सर्व काही असताना तोच देवाचं रूप असताना दिसतं. म्हणून माझ्या रूपामध्ये असताना कुणाला, सुग्रीवाला असताना पहा, माझी आज्ञा आहे म्हणून त्या सुग्रीवाचा असताना तो स्वीकार कर, असे प्रभू रामचंद्र तारा राणीला असताना विनंती करतात. होवनी आहे धर्मशास्त्री, माझी आज्ञेच्या अनुभूती, सुग्रीवा प्रत्ये भजावे. त्याच्या सत्तेनेच असणारे झाडाचे पानं सुद्धा असणारा हलतात. सगळ्या सृष्टीमध्ये असणारे जे काही घडतं ना, माझ्या अनुकृपेनच असणार, माझ्या इच्छेनच असणार. सगळं काही असणार सृष्टीमध्ये असणारे घडमोड असणार, सगळं काही असणार घडतं. म्हणून माझी आज्ञा आहे, मी तुला असणारा आदेश दिलेला आहे म्हणून करता असणारा मी तुला जे सांगतो याच्यामध्ये असणारा कसल्याही प्रकारचा असणारा तू संकोच करू नकोस. सुग्रीवाची असणारे तू राणी म्हणून असणारा सर्व काही समभावानं असणारा चहूकडे असणारा तू पाहावं. द्वेष असणारा मनामध्ये असणारा आता राहू देऊ नकोस. आणि द्वेष जर आला तर बाकीचं सगळं संपणार आहे. परंतु आता माझी असणारी विनंती आहे, माझी असणारे तुला आदेशच आहे, या आदेशाचं असणारा तू पालन करावं, असे प्रभू रामचंद्र विनंती या तारा राणीला असणारा करतात. आत्मा वाचुनात्मी नाही, दृष्टी ठेविता ते ठाई, देही विदेही सजत्वे. काय हे जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये असणारा आत्मा आहे, स्त्री असो किंवा पुरुष असो. म्हणून चराचरामध्ये असणारा बसलेला, चराचरामध्ये असलेला कोण, तो आत्मा हा रूप म्हणजेच परमेश्वराचा असणारा तो एक अंश आहे. म्हणजे कुणामध्येही असणारा वेगळं दुसरं तिसरं कुणीच नाही. जर तो आत्मा जर नसेल तर मग बाकीचं असणारा काय शिल्लक राहतं. स्त्रीमध्ये जीव, जेवढे काही जीव मात्र प्राणी चराचरामध्ये असतात, प्रत्येक पाण्यामध्ये राहणार असेल, हवेमध्ये उडणारा असेल, जमिनीवर असणारा राहणार असेल, जेवढे जीव मात्र प्राणी आहेत सगळ्यामध्ये असणारा, ज्याच्यामध्ये असणारा जीव आहे तेवढे सगळे चराचर
हिंडतात फिरतात असणारे सगळे काही असणारे क्रिया करतात असे जीव मात्र प्राणी सगळ्यामध्ये असणारा तो भगवंत असणारा व्याप्त आहे. मग त्या भगवंताचा आदेश आहे आणि आपल्यामध्ये असणारा कोण आहे तो आत्मा आहे, तो परमेश्वर आहे. त्याला जर असणारा ओळखला असेल, त्याला ओळखल्यानंतर सर्व ठिकाणी असणारा भाव उंचा राहणार. सर्व भूती असणारा परमेश्वर आहे, सर्वांमध्ये असणारा तोच व्याप्त आहे. दुजेपणा वेगळेपणा असणारा त्याला काहीच दिसणार नाही. भक्त आणि देव त्या ठिकाणी असणारे ही पूर्णपणे असणारे एकच होतात. हाच भाव असणारा तुझ्या मनामधला निघू देऊ नकोस. हाच दृढ भाव असणारा तुझ्या मनामध्ये असणारा सदैव असणारा वास करू दे. हे चुकालिया निजात्मा दृष्टी स्वपत्नी भोगिता नरक कोटी निजात्म दृष्टीच्या संतोषी दोन सहज मोठी पदा. निजात्म दृष्टी स्वतःच्या अनुभवातून असणारी प्राप्त केलेली. तुझा आहे सुरुवातच केली, तुझा आहे रे तुझं पाशी परी तुझा जागा चुकला असेल. मग आपल्यामध्ये असणारा तो कुठे, त्याच्यावर असणारी आपली जी दृष्टी, त्याला पाहण्याचा असणारा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन असणारा बदलायचा नाही. स्त्री असेल किंवा पुरुष, भाव असणारा त्या ठिकाणी स्त्रीमध्ये पण तो परमेश्वर आहे, तोच असणारा एकात्मता असणारा ज्याला म्हणतात ना. मग किती आनंद असणारा प्राप्त होईल, ब्रह्मानंदी असणारा तो त्या ठिकाणी असणारा तल्लीन होईल. तो आनंद असणारा आगळा वेगळा अशा प्रकारचा असणारा तो आनंद असेल, कारण तो ब्रह्मानंद आहे. चराचरामध्ये असणार, एकमेकांमध्ये असणारा मिसळून असणारा एकात्मता असणारा त्याच्यामध्ये असणारे निर्माण होते. हा दृष्टिकोन असणारा माझा जो आदेश आहे, या माझ्या आदेशाला अनुसरून असणारा त्याचा तू स्वीकार कर, असा उद्देश प्रभू रामचंद्र असणारा ताराराणीला करतात. या राजा 15 3 जोडे आहेत. 15 60 आता काय झालं